हॅलो फ्रेंड्स, मी कल्पना स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी घेतला होता मसाले भात बनवायला. तर इथे मी साहित्य काढून घेतलं होतं. आपला कांदा, टमॅटो, बटॅटो आणि मटकी मोड आलेली, त्याच्यात वाटाणे, हरभरे वगैरे घेतले होते असं. आणि आपला मेन म्हणजे लसूण. एवढं मी काढून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मसाले टाकले. आपलं लाल तिखट, हळद आणि बिर्याणी मसाला थोडासा आणि सुहानाचा मटण मसाला आणि जी तेल टाकून घेतलं आणि जिरं मोहरी टाकल्यानंतर कांदा आणि लसूण मिक्स करून घेतला. मग टमॅटो, बटाटो आणि ते आपलं काढलेलं थोडं मटकी वगैरे ते टाकून घेतलं. कोथिंबीर टाकली, मसाले टाकून दिले आणि तांदूळ धुवून त्याच्यामध्ये टाकून दिले. तर बघा किती छान दिसतंय ना. आणि मीठ मिक्स करून शेंगदाणे टाकले. शेंगदाण्याचं मला ध्यान नव्हतं, शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे टाकल्यानंतर मी परत थोडी कोथिंबीर टाकली आणि नंतर झाकण लावून घेतलं. आणि ते घेतल्यानंतर आपलं बघा हे सामान किचन कट्टा असा राहतो ना की किती आवरावं किती नाही. आणि मला अशी सवय आहे ना, मला तिथे पसारा झाला की जमतच नाही. तर माझ्या सारखा हातात कपडा राहतो, सारखं मी आवरत राहते. मला माझ्या सासूबाई बोलतात पण आले की म्हणतात, तू ही ना हे सारखा कपडा हातात ठेवते, थोडंसं काही सांडलं की सारखं पुसून घेते. पण मग काय करावं, मला ती सवयच पडलेली आहे की ते सारखं आवरायचं, सारखं पुसून घ्यायचं. आणि सकाळी भांडे घासले होते मी दुपारी, तर ते जाळीत भांडे तसेच होते. तर ते भांडे लावून घेतले मी, कारण की आज उशीर झाला होता थोडा कामाला मला. आणि गावाहून आल्यापासून माझं चालूच आहे, एक आवरायचं, एक हे करायचं, एक ते करायचं. दररोज असं दिवस असं काही खेळत जात नाही माझ्या खाली. आणि भाजीपाला पण आणला होता रविवारचा. मला वाटतं मी शनिवारी गेलेली भाजीपाल्याला, तर भाजीपाला पण आणलेला होता. आणि तोच म्हणला आता फ्रीजमध्ये व्यवस्थित भरून ठेवावं. तर सगळं वेगवेगळं केलं. भेंडी, गवारच्या शेंगा, टमॅटो, परत आपलं काशीफळ म्हणजे डांगर म्हणतात इकडे, डांगर, परत टमॅटो, कोथिंबीर. मी फुलंसुद्धा आणले होते. इकडच्या एका साईडला दिसत आहेत ते फुलं आहे फ्रेंड्स. देवाला ना इथे आहे खाली पार्किंगमध्ये फुलं, पण मग कोणी तोडतं कोणी नाही तोडत. तर मला असं वाटतं ते इथे पार्किंगमध्ये झाडाला छान दिसतात म्हणून मी काही तोडत नाही. बघा, बघता बघता आपला मसाले भात बघा किती छान रेडी झाला आहे. आणि मी काय ना ते पार्किंगमधली फुलं काही तोडत नाही. मग बाजारातून विकत 10 रुपयाला फुलं आणायचे. आता इथे बसलो होतो आम्ही जेवायला. आणि मसाले भात आहे ना आमच्या सगळ्यांचा आवडीचा मेन्यू आहे. आणि सगळ्यात जास्त तर मला मसाले भात खूपच आवडतो. आमच्या वंदनाताई म्हणतात पण, हिला जर भात असला ना हिला दुसरं काहीच लागत नाही, ही भातावरही राहू शकते. खूप छान झालंय भात. त्यांनी टी शर्ट घातलेलं आहे म्हणून ते म्हणत नाही, दाखवत नाही हे, पण खरंच खूप छान झालंय. कसं झालं छान झालं. खरंच खूप छान झालं. The next day. एक दोन तीन स्टार्ट. कोणती गाडी आहे तुझी? बुलेट आहे का? हे बघा फ्रेंड्स, आपलं पीठ इडलीचं कसं झालं आहे. काल अर्धच पातेलं होतं, आता पातेलं फार वरती आलं आहे. एवढं झालं आहे, एवढंच बाकी फक्त वरती यायला. आणि हे बघा इथे आता आपलं पीठ मस्तपैकी फर्मेंट झालं होतं. मग मी लगेच त्याच्यामध्ये डाळ लावून घेतली, म्हणजे सांबार करायसाठी. त्याच्यामध्ये तुरी डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ घेतली होती. ती कुकर लावून दिलं आणि कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर, लसूण निसला. पण मला आहे ना त्या कुकरनं एवढं परेशान केलं ना, काय माहिती काहून त्याच्यातून सारखं पाणी येत होतं. तर मला ते सारखं 2-2 मिनटाला ते काढावं लागायचं. त्याचं झाकण धुवून परत लावलं, असं 3दा केलं. शेवटी मी कंटाळून गेले होते, कारण की ते सारखं 2-2 मिनटाला ते काढावं लागायचं, त्याच्यातून सारखं पाणी येऊ लागलं. वैतागले होते मी त्याला, कारण की ते सारखं पाणी येत होतं. आणि मला विहान माझ्या जवळजवळ, मला असं वाटतं की उडायची भीती वाटते ना आपल्याला, दुसरं काय नाही.
आणि विहान सारखा जवळजवळ राहत होतं, मग भीती वाटते दुसरं काही. आणि ते चॉप करून झालं होतं सर्व. आता लसूण निसायला घेतला होता मी आणि पायता झालं होतं आपलं वरण, लागलं होतं कुकर चांगलं. आणि लगेच इथे इडली पण झाली होती. इडली एका साईडला लावून दिली. सांबार करायची तयारी. कांदा टमॅटो त्याच्यामध्ये टाकून घेतलं होतं, जिरं मोहरी आणि डाळ बऱ्यापैकी घुटून घेतली, म्हणजे चांगलं हे झालं होतं. आणि त्याच्यामध्ये सांबार मसाला, लाल तिखट, हळद आणि थोडासा मटण मसाला आणि कोथिंबीर टाकून त्याच्यामध्ये ती डाळ वगैरे टाकून दिलं. आणि मी सांबारमध्ये जास्त तामझाम करत बसत नाही बुवा, हे टाका ते टाका, मी काहीच नाही, नुसतं 2 डाळी त्याच्यामध्ये टाकून देते, 2 हो किंवा 3 हो, आणि बस सांबार माझं सिंपल असंच. मला तेच आवडतं, माझ्या घरी पण तेच आवडतं. म्हणजे मी काही जास्त वगैरे भाज्या वगैरे काही त्याच्यात कट करून टाकत नाही. आणि मीठ, साखर आणि निंबूसत्व टाकलं होतं त्याच्यामध्ये. आणि असं झालं, सांबार करायला घेतलं आणि माहीत पडलं की मसालाच नाही आहे. होता तो एक्सपायर होता. मग परत त्यांची नाईट शिफ्ट चालली, तर त्यांना उठवलं आणि त्यांना आणायला लावला मसाला. तर बघा इथे आपली इडली ताट रेडी झालं होतं. आणि खरंच टेस्ट एवढी छान झाली होती ना, खूप म्हणजे त्यांनाही आवडली, मलाही खूप छान झाली होती. आणि करा काही पण, भांडे एवढे पडतात ना घासायला, आणि त्याला असा कंटाळा आला होता मला नंतर जेवण झाल्यानंतर. काय माहिती, उन्हाळ्याचं जरा आळसच येतो माणसाला, कंटाळा आला होता. पण म्हटलं काय करणार, करावं तर लागणारच ना. मग लगेच चालू झाले. म्हटलं जेवल्यावर बसायचं नाही, बसलं ना की मग आळसतं काम. लगेच भांडे घासायला घेतले. एक तर जर आपण मनावर घेतलं ना, करायचंच आहे आपल्याला, की पटकन होऊन जातं. तर मग राहिलं की तसंच दिवसभर ते राहतं. मग लगेच मनावर घेतलं, लगेच भांडे घासून घेतले. या फ्रेंड्स चहा घ्यायला. मी आत्ताशी चहा केला आहे. आता 7 वाजले. आता मला स्वयंपाक करायचा आहे. आणि म्हटलं चला ब्लॉगची एंडिंग घ्यावी. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू. तर बाय.